हे सरकार हिंदुत्ववादी सरकार नाही, जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले। आज शिवसेना उबाटा गटाच्या वतीने किनी टोल नाक्यावर आंदोलन करण्यात आलं। सरकार खड्डेमुक्त हायवे करत नाही आणि टोलवर टोल आकारत असल्याचं मत उबाटा गटाकडून व्यक्त करण्यात आलं। यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले म्हणाले, केंद्र शासन व राज्य शासन जर सुप्रीम कोर्टाचं ऐकत नसेल तर आम्हाला पक्षाच्या वतीने आंदोलन करण्याशिवाय कोणताही मार्ग नव्हता। शिवसेना आज रस्त्यावर उतरून जितक्या गाड्या शक्य आहे तितक्या गाड्या सोडण्याचा प्रयत्न केला। किमान जनतेच्या खिशातील पैसे वाचावेत हा या मागचा उद्देश होता। कोल्हापूर ते कराड, कराड ते कोगनोळी टोलनाका या परिसरातील खड्डे आणि या रस्त्याची दुरावस्था, जर हायवेवर अशी परिस्थिती असेल आणि अशी परिस्थिती असताना टोल वसुली होत असेल तर यात दोष कुणाचा? राज्य शासन कोणाला खतपाणी घालतंय? नेमकं टोल वसुली करण्यामागचं याचं उद्दिष्ट काय? जर सुप्रीम कोर्टाचं ऐकत नसाल, मूलभूत सुविधा देऊ शकत नसाल, तुम्ही खड्डेमुक्त हायवे करू शकत नसाल तर हा कर कशासाठी घेता? असा सवालही त्यांनी उपस्थित केला। तसेच शिवसेना आंदोलन करत असतानाच या हायवेवरील खड्डे मोजवण्याचं काम सुरू झालं असल्यामुळे शिवसेनेच्या आंदोलनाला यश आलं। हे सरकार स्वतःला हिंदुत्ववादी समजतं, पण हे सरकार हिंदुत्ववादी नाही असा आरोपही रविकिरण इंगवले यांनी केला। या आंदोलनावेळी विशाल देवकुळे, बंडा लोंढे, जमीर सय्यद, अनिल दबडे, ऋषी दबडे, अमित घोटवडे, हाजी असलम सय्यद, हर्षल पाटील, राकेश पाटील यांच्यासह आदी शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन नाज अत्तारसह अमृता बुगले, कोल्हापूर। नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका। नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती, कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात, शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत। ऑफर मर्यादित कालावधीसाठी। तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 922000 1000। नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर। दृष्टी म्हणजे नंदादीप।